आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी पाथरी येथील IPL ग्राउंड मैदान मधील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सत्कार मूर्ती होते साहेबराव देवकते, निरीक्षक पाथरी विधानसभा मतदारसंघ, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, तुकाराम साठे, जिला अध्यक्ष OBC सेल, सुहास पंडित, जिला प्रवक्ते कांग्रेस कमेटी परभणी, अमोल जाधव, युवक जिला अध्यक्ष, जुनेद खान दुर्राणी, युवा नेते, माजी नगर अध्यक्ष पाथरी, विश्वनाथ थोरे, ज्येष्ठ नेते कांग्रेस, आबासाहेब कोळे, श्यामभाऊ धर्मे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, नारायणराव अडाव, सरपंच बानेगाव, ॲडव्होकेट संतोषराव, हन्नान खान दुर्राणी, माजी उपनगराध्यक्ष पाथरी, देशमुख सर, माजी नगरसेवक सोनपेठ, शिवाजीराव कदम, जिल्हा अध्यक्ष किसान सभा, अजित वळवळकर. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुर्शीदभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट मल्हार कसबे यांनी मानले. याच्यानंतर मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ थोरे यांना विनंती करतो की आपण मोठ्या शब्दात सभेला संबोधित करावं. शेवटी आपल्या प्राचीन विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक साहेबराव देवकते आपलं मार्गदर्शन करणार आहे. तर सर्व वक्त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो, आगामी आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, विधानसभेच्या पार पडल्या, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवकांना लढायला आपल्याला दिसते. कारण की देश सर्व जाती धर्माचे आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आपल्याला जात, सर्व जाती धर्माला बरोबर नांदून आपल्याला पुढे जात. देवकते साहेब, आम्ही अनेक लोक पाहतात तिथे आम्ही पाथरी शहरामध्ये जगात काहीतरी होईल, पण पाथरीमध्ये आम्ही जातीय स्वरूपात कधी निवडलेलं नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी राजकारण केलं, समाजकारण केलं. कधी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं नाही आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण आम्ही या ठिकाणी केलं. पण एकंदरीत जिल्ह्यात त्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे नात्याने मी काम करीत असताना 9 पैकी 5 पंचायत समितीचे सभापती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते कार्याबाजूला पहिले होते. आता आपल्याला चित्र बदलायचं आहे आणि चित्र बदलण्यासाठी आपल्याला पक्षाचं काम गाव पातळीपासून आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी वेळ फार कमी आहे. आता आपण किती रिझल्ट देऊ शकतो हे तातडीने परभणीमध्ये एक बैठक लावून जिल्हा अध्यक्षतेकडे पुढे होईल. आघाडीचं सरकार होतं तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 5 वर्षामध्ये गेली ते कालखंडामध्ये सावरकर आणि इतर हिंदू महासभाच्या लोकांचं म्हणणं होतं की हे राष्ट्राला, हे देशाला हिंदू राष्ट्र करावं. मला एक सांगायचं की राष्ट्र तर हिंदूच आहे. कोणता मुख्यमंत्री मुसलमान आहे, कोणता प्रधानमंत्री मुसलमान आजपर्यंत झाला, किती आमदार खासदार मुसलमानाचे,
किती कलेक्टर मुसलमानाचे आहेत? देवकंदे साहेब, तुम्हाला मी आकडेवारी देतो. हे देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत 35 खासदारांवर मुसलमान निवडून आले नाही. त्याला शेवटच्या वार्डापर्यंत लक्ष द्यायचं की माझा नातं होतं तिथं आहे का, तिथं माझे मित्र आहेत का. प्रत्येकानं एकमेकाला ओढून काढण्याचा प्रयत्न करायचा. माझा वार्ड मी सांभाळीन, पुढच्याचं मला काही घेणं देणं नाही. आमदार साहेब आहेत आपल्या पाठीमागे असं समजू नका. एक एक महत्वाचं, एक एक गल्ली महत्वाची. आणि आता जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आपल्याला, वार्डात काही प्रॉब्लेम असेल तर ऑब्जेक्शन घ्या, याद्या घ्या. किती लोकांनी सांभाळून उमेदवार कोणी असतील ना या ठिकाणी, किती लोकांनी आपल्या वार्डात यादी घेतली सांगा. वा वा, हे आपले पाथरी मंडळी आहे का? सोनपेठचे किती लोक आहेत? हात वर करा. सोनपेठ फार कमी आहे. ठीक आहे, आपण सोनपेठला बैठक घेऊ. आणि मानवत कमी मंडळी. प्रत्येकानं आपल्या जिल्हा परिषद गणाची यादी घ्यायची, पंचायत समितीची यादी घ्यायची. जे जे संभाव्य आपले उमेदवार आहेत, आम्ही सर्व बैठक घेऊ, आपल्या मुलाखती घेऊ. आपण सर्व चौकस बुद्धीनं त्या आपल्या पंचायत समिती गणामध्ये किंवा जिल्हा परिषद गणामध्ये सर्व अभ्यास करायचा. अभ्यास कोणता करायचा की मराठा समाजाचे किती मतदार आहेत, माळी समाजाचे किती मतदार आहेत, मुस्लिम समाजाचे किती मतदार आहेत, सर्व जाती धर्माची यादी तयार करायची. आणि ज्या दिवशी तुमची मुलाखत घेऊ त्या दिवशी साहेब तुमच्या हातात तिकीट देणार आहे. तुम्हाला त्या मतदारसंघातला एक ना एक गोष्ट माहिती असली पाहिजे. उगाच तिकीट घ्यायचं आणि साहेबाच्या नावावर मी आता साहेब पाटील हे चालणार नाही. प्रत्येकाला मेहनत घ्यावं लागेल. प्रत्येकानं आपल्या आपल्या परीने प्रयत्न करावे लागतील. या मी तुम्हाला शब्द देतो, हर्षवर्धनजी सपकाळ साहेबाला या पाथरीमध्ये तुमचं किती प्रेम, जनतेचं किती प्रेम तुमच्यावर आहे हे दाखवण्यासाठी आपण एकदा हर्षवर्धन सपकाळ साहेबाला आणू. आणि त्यांचा स्वभाव काम केल्याशिवाय नाही. आता मी प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे पाथरी विधानसभा. मी जर इथं काम नाही केलं तर त्यांच्या नजरेत माझी काही किंमत नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. कारण जिल्हा परिषदचा सदस्य तुमच्या समोर आता या पैशाचा गबाड घेऊन येणार आहे. समोरचा बलाढ्य माणूस लोकसभा विधानसभा तुम्ही पाहिली. आपण लोकसभेला महाराष्ट्राचा रिझल्ट चांगला राहिला, पण या जुलमी सरकारला लक्षात आलं लोक आपल्याला ऐकत नाही, आपलं सरकार पडते. हा पैसा जनतेचा आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्या, अदानीला तुम्ही 10,000 कोटी रुपये माफ करता. हे पैसे द्यायचे नाही, तुमचे पैसे. त्या पैशाचा अधिकारी तुम्ही, तुमचा हक्क आहे. कोणतंही सरकार जर राज्यामध्ये असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा कुठलाही मंत्री असेल, त्यांना जनतेच्या पैशावर कोणालाही देण्याचा अधिकार नाही. परंतु यांच्या लक्षात आलं की आता आमचं सरकार येणार नाही, आता यांना तिजोरी आपण खाली करून टाकायची. कारण लोकसभा गेली, विधानसभा 100% जाणार आहे. पण त्यांनी षडयंत्र रचलं आणि त्या षडयंत्र रचून त्यांनी ईव्हीएम मध्ये घोळ केला. आपण टाकलेलं मतदान भाजपला, राष्ट्रवादीने टाकलेलं मतदान भाजपला, काँग्रेसचं मतदान भाजपला, कोणालाही टाका मतदान भाजपला जाणार. ही परिस्थिती निर्माण झाली. तुमच्या मताची चोरी केली आणि ही चोरी राहुल गांधीने उघडी केली म्हणून राहुल गांधीवरती जळतात. अरे आपल्या प्रश्नासाठी राहुल गांधी झटतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा, पंचायत समितीचा सदस्य उभा राहिला आपला, इमानद्वारे त्याचं काम करा, इमानद्वारे त्याला निवडून आणा. कारण की तुमच्या समोर पैशावाला उमेदवार उभा येणार आहे. तुमच्या नात्यातला जरी असला आणि ते जर भाजपचा असला, त्याला म्हणायचं निवडणूक होईपर्यंत तुम्हाला सोयरा नाही, मला घरी सुद्धा यायचं नाही. निवडणूक झाल्यानंतर नातं होतं सांभाळू. मित्र, तुम्ही आज तुमच्या
जवळच्या नात्यातला उमेदवार उभा राहिल्यामुळे तुम्ही मतदान त्याला जर केलं तर ते मतदान भाजपला चाललं, हे लक्षात ठेवा. आणि भाजपला मतदान केलं तर ते मतदान या परभणी जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमचे एवढे हजार पंचायत समिती मेंबर निवडून आले. ही परिस्थिती आपण होऊ द्यायची नाही. म्हणून नात्यातला असो की कुठलाही असो, आपण आपल्या उमेदवाराला इमाने इतबारे मतदान करायचं. आमदार साहेबाला आपण सर्वजण मिळून मोठं करूया, विधानसभेला पाठवू, मंत्री करू, याची 100% आपण गॅरंटी घेऊ. परंतु आमदार साहेब, आता आमच्या जनतेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तुम्ही जरा लक्ष द्या. आणि या जनतेला ही जनता कधीही पण सोडणार नाही. काहीनं सोडला असं ते सोडून द्या, चालत राहते. आपण सर्वांना घेऊन जाऊ. पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आपला काँग्रेसचा झेंडा तिने नगरपंचायतीवर लावल्याशिवाय आपण थांबणार नाही, एवढे मी गॅरंटी देतो. आणि तुमच्या गाडीला इंजन 100% लागलं म्हणून समजा, एवढी शिफारस मी त्या ठिकाणी करतो. कारण की आम्हाला आमदार साहेबाला आमच्या जिल्ह्यात सुद्धा आम्हाला त्यांना न्यायची गरज आहे. वसमत, सेनगाव आणि कळमनुरी या 3 ठिकाणी नगरपंचायतला, नगरपालिकेला गरज आहे. आमदार साहेब, तुम्हाला मी या ठिकाणी पाथरी या ठिकाणी विनंती करतो की आपण परभणी जिल्हा तर सांभाळा, त्या परभणी जिल्ह्याबरोबर आमचा हिंगोली जिल्हा पण सांभाळा, एवढी विनंती करतो. आणि आपले आज बाजार आहे, बाजार असला तरी आपण या ठिकाणी एवढे थांबलात, कष्ट घेतले, उन्हामध्ये आलात. दुसरी गोष्ट, आज सोयाबीन काढण्याचा दिवस आहे. जरी आपले काम जरी करत नसले तरी मजूरदार आहेत, शेतामध्ये जायचं आहे, अनेक अडचणी आहेत, तरी पण आपण आमदार साहेबांवर प्रेम करता, ही चांगली गोष्ट आहे. त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश म्हणजे काँग्रेसचा विजय एवढा निश्चित समजतो. आणि मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.